मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहोत कानिफनाथ मंदिर मढी या ठिकाणी. दुपारचं प्रचंड ऊन आहे, दुपारची जवळपास 12:30 वाजले आणि आम्ही आत्ता पोहोचलो आहे. मागच्या साईडला तुम्ही बघू शकता मंदिर. तर चला जाऊयात, कानिफनाथ महाराजांचं दर्शन घेऊयात आणि तुम्हाला आजूबाजूचा परिसरसुद्धा दाखवतो. ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी आलो आहे माझ्या फॅमिलीसोबत. पाठीमागं माझी दीदी, दाजी, माझी वाईफ आणि भाची कंपनी आहेत. श्री नवनारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने अवतार घेतले. त्याचप्रमाणे श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले. कानिफनाथांनी प्रदीर्घ काळ नाथ संप्रदायाचे काम केले, धर्माचे संस्कृतीचे रक्षण केले. नाथ पंथाचं काम करत असतानाच हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी नगर या जिल्ह्यातील मढी या गावी रंगपंचमीच्या दिवशी समाधी घेतली. गडावर मुख्य गाभाऱ्यामध्ये आपल्याला नाथांची संजीवनी समाधी पाहायला मिळते. समाधी मंदिराच्या पश्चिमेला विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. त्या मंदिराखाली नाथांचे साधना स्थान म्हणजे साधना मंदिर आहे, जिथे जाण्यासाठी एक भुयारी मार्ग आहे व तो एक पूर्वीचा स्थापत्यशास्त्राचा आदर्श नमुना मानला जातो. नाथ संप्रदायाचे आद्यस्थान व भटक्यांची पंढरी म्हणून श्री क्षेत्र मढी येथील यात्रा राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. या यात्रेमध्ये 18 पगड जाती धर्मांचे लोक येतात. होळी ते गुढीपाडवा अशी ही 15 दिवसांची भव्य यात्रा असते. या साईडला व्हेंटिलेशनसाठी एक छोटीशी खिडकी आहे आणि समोरच्या साईडला पूर्ण भुयार आहे, बघू शकता. या साईडला महादेवाचे पिंड. इथून वरती जायचं आहे परत आपल्याला. जर कधी तुम्ही मढीला येताय ना, तर हे नक्कीच इथं तुम्ही दर्शनाला या. फक्त थोडीशी इथं जागा निमुळती आहे, बाकी सगळं छान आहे. मित्रांनो, खूप प्रसन्न अशा वातावरणामध्ये हे मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. मी माझ्या फॅमिलीसोबत या मंदिराला जाण्याचा हा पहिला अनुभव होता. तुम्हीसुद्धा हा अनुभव नक्की घ्या आणि या परिसराला भेट द्या. नाथ संप्रदायाचं हे एक प्रमुख केंद्र आहे, जिथं खूप लांबहून आपल्याला भक्त येताना दिसतात. तुम्हीसुद्धा नक्की या ठिकाणाला बघा आणि या शांतीचा थोडासा आनंद घ्या. ठीक आहे, तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय महाराष्ट्र.